मुंबई की बोरीवली पश्चिम में पुण्यश्लोक अहिल्या देवी होलकर की 301वीं जयंती के अवसर पर भव्य गौरव गाथा कार्यक्रम का आयोजन किया है। कार्यक्रम में अहिल्या देवी होलकर के आदर्श शासन, समाज सेवा और ऐतिहासिक योगदान को याद किया। भाजपा विधायक मनीषा चौधरी की संकल्पना से आयोजित यह गौरव गाथा कार्यक्रम में प्रसिद्ध इतिहासकार रविराज पडारकर ने पुण्यश्लोक अहिल्या देवी होलकर के जीवन और उनके द्वारा देश भर में की गई ऐतिहासिक कार्यों पर विस्तार से प्रकाश डाला। कार्यक्रम में बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों ने भाग लिया। अहिल्या देवी होलकर को श्रद्धांजलि अर्पित की गई। इस अवसर पर सांसद गोपाल शेट्टी, विधायक मनीषा चौधरी, नगर सेवक तेजस्वी घोसालकर, गणेश खनकर, जितेंद्र पटेल, पूर्व नगर सेवक जगदीश ओझा तथा भाजपा महिला मोर्चा मुंबई प्रदेश के महामंत्री अंकिता चौधरी सहित भाजपा महिला मोर्चा और युवा मोर्चा के अनेक पदाधिकारी एवं कार्यकर्ता मौजूद रहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 301वी जयंती आज वॉर्ड क्रमांक 10 मध्ये 2025 ला आम्ही ह्या उद्यानाचं लोकार्पण उपनगराचे पालकमंत्री आदरणीय आमचे आशिष शेलारजी यांच्या हस्ते केलं होतं आणि आज ह्या गार्डन मध्ये आम्ही प्रमुख इतिहासकार आमचे रविराज पराडकर यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि अहिल्यादेवींचा संघर्ष आणि जीवनगाथा ही आज पूर्ण त्यांचं प्रदर्शनी ह्या उद्यानामध्ये लावलेली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या बोध मिळेल ह्या प्रदर्शनीतून आणि अनेक लोक आज इकडे आदरांजली देण्यासाठी येत आहेत आणि रविराज पराडकरांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचप्रमाणे संसद रत्न माजी खासदार गोपाळ शेट्टीजी यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे। मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने व दहिसर विधानसभेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली व्यक्त करते। आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती निमित्त दहिसरच्या कार्यसम्राट आमदार मनीषाताई चौधरी यांनी गौरव गाथा हा कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर उद्यान बोरिवली येथे आयोजित केला होता। या कार्यक्रमाला उपस्थित संसदरत्न माननीय माजी खासदार गोपाळ शेट्टीजी, इतिहास छान असं गौरव गाथा ज्यांनी आपल्याला खूप सुंदररीते अहिल्यादेवी होळकरांची पूर्ण गाथा ऐकवली असे रविराज पराडकरजी, वॉर्ड नंबर 10 चे नगरसेवक जितेंद्र पटेलजी, त्याचप्रमाणे सर्व भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। 301वी जयंती आज आपण साजरी करत आहोत। या निमित्ताने मला एवढंच म्हणायचंय की आजची अहिल्या ही कशी असावी ते आपण शिकलं पाहिजे। अहिल्यादेवी होळकर या लोकमाता म्हणून खूप प्रसिद्ध होत्या, कारण त्यांना संस्कृती जपायची होती, त्यांना न्याय द्यायचा होता, महिलांना न्याय द्यायचा होता। त्याचप्रमाणे त्यांनी ज्याप्रमाणे मंदिरांचा जीर्णोद्धार केला, घाट बांधले, त्याचप्रमाणे त्यांनी प्रशासन निर्माण केलं। त्याच्यासाठी आपल्याला त्यांचं एखादं तरी गुण आपल्यामध्ये त्यांचं एखादं तरी गुण आपण घेऊन पुढे चाललं पाहिजे आणि आपली संस्कृती, आपले धर्मशाळा, आपले संस्कार हे कसे आपण जपून हे करू शकतो आणि पुढच्या पिढीला, म्हणजेच आपण म्हणतो ना जेनझी, ह्याला संस्कृती काय आहे, जनतेची सेवा काय आहे, समाजसेवा काय आहे आणि गुड ॲडमिनिस्ट्रेटर हे कसं असलं पाहिजे ते आपल्याला अहिल्यादेवी होळकरांकडून शिकण्यासारखं आहे। आज आपण एवढी सुंदर गौरव गाथा ऐकली, ह्यातून आपण एकच बोध घेऊया की अहिल्यादेवी होळकरांचं एखादा तरी गुण आपल्यामध्ये समाविष्ट करून आपण समाजसेवा आणि लोकांचं कसं आपण उपयोगी येऊ शकू ह्याची आपण एक हे घेऊया।